नमस्कार अण्णा. हा, नमस्कार. आपलं नाव कसं? रामगोंडा अदगोंडा कगोडे, पत्ता? पोवनोळी, तालुका चिकोडी, जिल्हा बेळगाव. बरं, आता तुम्ही ज्या क्षेत्रात उभा आहे ते एकूण किती क्षेत्र आहे आता इथं? एकूण क्षेत्र 3 एकर आहे. 3 एकर क्षेत्र आहे. आता जी लागण दिसती तुमची इथं, ती कधीची लागण आहे? 15 जुलैची लागण आहे. 15 जुलैची लागण आहे. बरं, आता ही रोप लागण आहे की कांडी लागण? रोप लागण आहे. रोप लागण आहे. आता ही रोप लागण करते वेळी तुम्ही यावेळी डोस कसा कसा दिला आहे? हे 10 पोती ऑर्गॅनिक तुमचा ॲग्रोटॉप हां आणि 2 युरिया, हां 5 फॉस्फेट आणि 3 पोटॅश. असं सरी डोस म्हणजे सरी प्लांटेशन वेळी तुम्ही डोस दिलेला आहे. होय. आणि मग त्यानंतर डोस कधी पडला? त्यानंतर भरणीला डोस. भरणीला सेम डोस दिला का काय बदल केला त्यात? फक्त त्यात युरिया कॅन्सल करून अमोनियम सल्फेट, युरियाच्या ऐवजी? आणि मग त्यानंतर मिरगी डोस, मिरगी डोसला कसा डोस दिला? 2 सल्फेट आणि 1 पोटॅश. आणि ते सेंद्रिय त्यावेळी किती दिलं होतं? 5 पोती. 5 पोती. म्हणजे एकरी 25 बॅग म्हणजे 1 टन तुम्ही एकरी याला डोस पडलेला आहे, बरोबर? लागण कधीची आहे? लागण 15 जुलैची आहे. 15 जुलैची. आणि आज तारीख किती आहे? आज 13 जून. जून आहे. म्हणजे साधारणपणे अजून 2 दिवसात याला 11 महिने पूर्ण होणार आहेत, बरोबर? तर आता 11 महिन्यामध्ये तुम्ही हा किती कांड्या ऊस जरा मला मापून दाखवत आहे? मोजून दाखवा एकाकडून मला. हां 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 23 कांड्या आता ऊस आहे साधारणपणे 11 महिन्यामध्ये. तर वेराची लांबी बघितली, जाडी बघितली तर एक सुंदर आहे पीक. तर तुम्हाला हा सेंद्रिय खत वापरल्यामुळं काय नेमका फरक काय जाणवतोय तुम्हाला? उसाची जाडी आणि उसाची काळोखी, उसाला तोटरा हां हे जास्त आहे. बरं, आता किती वर्षे वापरताय तुम्ही सेंद्रिय खत? आम्ही कमीत कमी 10 वर्ष झाली वापर. 10 वर्ष झाली वापरताय खत. बरं, तुम्ही एकरी किती टनापर्यंत पोहोचला आतापर्यंत? आमचं एकरी 134 पर्यंत गेले. मग आता यावर्षी किती ॲव्हरेज निघाला असं तुमचा अंदाज आहे? त्याच्या आसपास निघाला असा अंदाज. म्हणजे तुम्ही या ॲग्रोटॉप सेंद्रिय खत वापराबद्दल पूर्ण समाधानी आहात तर? समाधानी आहे. ठीक आहे, ओके, धन्यवाद साहेब.